वंदे तं सौवदा शिरसा। बृहद्रव्य संग्रह या ग्रंथाचा स्वाध्याय क्रमशः करीतच आहोत। यामध्ये 7 तत्वांची चर्चा करीत असताना 7 तत्वांची क्रमशः चर्चा केल्यानंतर पुण्य आणि पाप या 2 विशेष तत्वांची आपण चर्चा केली। ह्या 7 तत्वांच्या चर्चेच्या उपसंहारानंतर पुण्य आणि पाप हे 2 7 तत्वांमध्ये जेव्हा मिळवले जातात तेव्हा साहजिकच त्यांना 9 पदार्थ या नावाने संबोधलं जातं। तत्व कशाला म्हणतात हे आता सांगणं योग्य होणार नाही, कारण तत्वांची आपण चर्चा एवढ्या बारीक रीतीने किंवा एवढ्या सूक्ष्म रीतीने केलेली आहे। तर जी वस्तू जशी आहे, ज्या वस्तूचा जो भाव स्वभाव आहे त्यालाच त्या वस्तूचं तत्व असे म्हणतात। तर तत्वाची जर ही व्याख्या असेल तर मग पदार्थ कशाला म्हणतात? पदार्थ म्हणजे काय? तर पदजन्य प्रतीती विषयत्वम पदार्थत्वम अशी एक व्याख्या येते, ज्याचा अर्थ असा होतो पदाद्वारे ज्याची प्रतीती केली जाते त्याला पदार्थ असे म्हणतात। पदाचा जो विषयभूत अर्थ तोच पदार्थ होय। आता हा पदार्थ आहे ना, पद आणि अर्थ। पदार्थ, पद म्हणजे काय? शब्द। पद म्हणजे काय? शब्द। अर्थ म्हणजे काय? वस्तू। तर पदाद्वारे इंगित झालेली, पदाद्वारे दर्शवली गेलेली जी वस्तू असते त्यालाच पदार्थ असे म्हणतात। उदाहरणार्थ मी म्हणालो हत्ती, हत्ती। आता हत्ती म्हटल्यानंतर तुमच्या कानांना काय ऐकू आला? शब्द हत्ती। तर तो हत्ती हा शब्द तुम्ही ऐकला, ते झालं पद, त्याला म्हणतात पद। पण हत्ती हा शब्द पद उच्चारल्यानंतर मारवडकरजी आपल्या मनामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये काय झळकला? ससा आला का हो? कोल्हा आला का? वाघ आणि सिंह आले की हत्तीच आला? हत्ती या पदाचं उच्चारण केल्यानंतर हत्तीच आपल्या ज्ञानामध्ये येतो। तर अशा प्रकारे पदाद्वारे अर्थाचं परिज्ञान होणं, पदाद्वारे जेव्हा अर्थाचं परिज्ञान होऊ शकतं अशी जी विषयभूत वस्तू त्यालाच पदार्थ असे म्हणतात। म्हणजे विशिष्ट शब्द उच्चारल्यानंतर विशिष्ट प्रकारचा अर्थ जर आपल्या ज्ञानामध्ये अवभासित होत असेल तर त्याला पदार्थ असे म्हणतात। आता जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष या 7 तर आचार्यांनी तत्व असं संबोधलेलं आहे, कारण त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष खास असे गुणधर्म आहेत, त्यांचा विशेष असा काहीतरी भाव आहे। उदाहरणार्थ आश्रम आणि बंध हे आकुलता स्वरूप आहेत, हाच त्यांचा स्वभाव आहे। संवर आणि निर्जरा हे सुखामध्ये येणारे मार्गरूप आहेत किंवा विशुद्धता रूप त्यांचं स्वरूप आहे। मोक्ष हा पूर्ण शुद्धता रूप आहे, हे त्यांचं भावरूप वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून या 7 आचार्यांनी तत्वामध्ये ठेवलेलं आहे। आणि पुण्य आणि पाप हे त्या 7 जर मिळवले तर त्यांचं रूप 9 पदार्थ म्हणून सांगितलेलं आहे। कारण जेव्हा 9 पदार्थ म्हणतो ना तेव्हा त्याने युक्त असा जीवात्मा असा तेथे अर्थ अभिप्रेत असतो। काळजीपूर्वक ऐका खूप छान आहे। मी खूप विस्तार करणार नाही, कारण काही लोकांना थोडंसं हे कठीण पण वाटू शकतं आणि त्यामुळे याला खूप विस्तार देणार नाहीये। बघा मोक्ष तत्व आहे ना, मोक्ष तत्व आहे ना, कितव्या नंबरचं आहे? 7व्या नंबरचं आहे। तर 7व्या क्रमांकाचं तत्व आहे मोक्ष तत्व। आणि मोक्ष पदार्थ पण आहे, मोक्ष तत्व पण आहे आणि मोक्ष पदार्थ पण आहे। मग या दोन्हीमध्ये काय फरक आहे? मोक्ष तत्व आणि मोक्ष पदार्थ यांच्यामध्ये काय फरक आहे? पहा मोक्ष तत्व कशाला म्हणतात की मोक्ष तत्व याचा अर्थ परिपूर्ण शुद्धावस्था, परिपूर्ण शुद्धत्व हा ज्याचा स्वभाव असं जे मूळ स्वरूप त्यालाच मोक्ष तत्व म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये तत्व याचा अर्थ तो पणा,
त्याचा तो स्वभाव, त्याचा तो अर्क, त्याचं ते सार, सत्वरूप, त्याला म्हणतात तत्व. आणि मोक्ष पदार्थ कशाला म्हणणार? ऐका बरं, ही चर्चा वारंवार ऐकायला मिळणार नाही आपल्याला. मोक्ष पदार्थ कशाला म्हणतात? तर मोक्ष तत्वाने सहित असणारा जो जीव आहे, त्या मोक्ष तत्वाने सहित जो विशुद्ध जीव, त्याला मोक्ष पदार्थ असं म्हणतात. लक्षात आलं का? मोक्ष तत्व आणि मोक्ष पदार्थ याच्यामध्ये फरक लक्षात आला? मोक्ष तत्व कशाला म्हणतात? की ज्याचं स्वरूपच आहे पूर्ण शुद्धत्व, पूर्ण कोणत्याही प्रकारचं बंध रूप नसणं, संपूर्णपणे बंधाचा अभाव आणि परिपूर्ण मुक्त दशा, हे ज्याचं स्वरूप आहे त्याचं नाव मोक्ष तत्व. आणि असा मोक्ष तत्व प्राप्त झालेला जो जीवात्मा, जीव आहे, तर त्या मोक्ष दशेने, मोक्ष तत्वाने सहित जो जीव, त्याला म्हणतात मोक्ष पदार्थ. ठीक आहे. आता पुण्य आणि पुण्य तत्व पण आहे आणि पुण्य पदार्थ पण आहे. बोला, तुम्ही म्हणाल पुण्य तत्व कुठे आहे? 7 तत्वांमध्ये पुण्य नाव येतच नाही. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष, याच्यामध्ये पुण्य कुठे आलाच नाही. आलेला आहे. आश्रव तत्वामध्येच पुण्य आणि पाप हे दोन्ही काय येतात? तत्वरूपाने येतात. रवींद्रजी, खूप सुंदर चर्चा आहे. चर्चा काय सुरू आहे की पुण्य तत्व आणि पुण्य पदार्थ याच्यामध्ये काय फरक आहे? दोन्ही रूपाने चर्चा येते शास्त्रांमध्ये, पुण्य तत्व आणि पुण्य पदार्थ. बघा, पुण्य तत्व कशाला म्हणायचं? की जो जीवाचा प्रशस्त परिणाम, जो जीवाचा शुभ परिणाम, की ज्याच्याद्वारे जीवाला पुण्य कर्माचा बंध होईल, अशा प्रकारे जीवाचा जो परिणाम आहे ना, त्याचंच नाव पुण्य तत्व आहे. आणि त्या एक समयाच्या पुण्य परिणामाने सहित असा जो जीव, त्या जीवाचे नाव आहे पुण्य पदार्थ. लक्षात आलं का? म्हणजे मला एक समयाचा तो शुभ भाव झाला, मला एक समयापुरता शुभ परिणाम झाला, त्याचं तर नाव आहे पुण्यतत्व, त्या परिणामाचं नाव आहे पुण्यतत्व. परंतु त्या पुण्य परिणामाने सहित जो मी जीव, तो कुठे झाला? तो असाच हवेत झाला का? त्या पुण्य परिणामाला कशाचा तरी आधार भावा की नको? तो पुण्य परिणाम झाला कुठे? तर माझ्या जीवाच्या पर्यायीमध्ये झाला. मग त्या पर्यायीने सहित पूर्ण जीव द्रव्य, याला म्हणतात पुण्य पदार्थ. जेव्हा आमच्या डोळ्यासमोर फक्त पुण्य परिणाम असतो, तेव्हा आम्ही त्याला म्हणणार पुण्य तत्व. आणि जेव्हा आम्हाला अशा पुण्य परिणामाने सहित जीव बघायचा असतो, तेव्हा आम्ही त्याला म्हणणार पुण्य पदार्थ. थोडीशी ही तात्विक चर्चा किंवा थोडीशी सूक्ष्म चर्चा येते, परंतु बोलीभाषेत आपण बोलीभाषेमध्ये आपण दोन्ही प्रयोग करत असतो. बोला, मला आज परिणाम खूप छान झाले, आज मला परिणाम खूप विशुद्ध झाले, असं म्हणत असताना आपण तिथे काय म्हणत असतो? पुण्य तत्वाची चर्चा करीत असतो. आणि आपण एखाद्या वेळी म्हणतो तो खूप धार्मिक आहे, तो जीव फार व्रती आहे, तो विशुद्ध परिणामांचा स्वामी आहे, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपोआपच आपण कशाची चर्चा करीत असतो? पुण्य पदार्थाची चर्चा करीत असतो. तर अशा प्रकारे येथे शुभ परिणामांचे नाव पुण्य तत्व आहे, शुभ परिणामांनी युक्त जीवाचे नाव पुण्य पदार्थ आहे, अशुभ परिणामाचे नाव पाप तत्व आहे, आणि अशुभ परिणामाने युक्त असलेल्या जीवाचे नाव पाप पदार्थ आहे. समजलं का? पहा, अशा प्रकारे येथे शुभ आणि अशुभ परिणामांनी युक्त जीवच पुण्य आणि पाप रूप होतात. आणि यांच्यापैकी 7 वेदनीय, जो की पुण्याचा उदय आहे, शुभ आयु, ज्या आयूंना शुभ आयु म्हटलं जातं, ती मनुष्य आयु, देवायु, तिर्यंच आयु, या शुभायु सांगितल्या जातात. नरकायु बाकी काय सांगितले जाते? अशुभायु सांगितली जाते, कारण तेथे जीव सदा काळ मरणाची इच्छा करतो. तिर्यंच गतीतला जीव सुद्धा तिर्यंच जरी असला, हीन पर्यायीमध्ये जरी प्राप्त झाला असला, तरी तो जगण्याची इच्छा करतो.
वर्तमान युगामध्ये आपण कहाणी ऐकली असेल ना, की एका सेठानं माहिती झालं की माझ्या मरणानंतर मला शेणातला किंवा विष्ठेतला किडारूपी पर्याय मिळणार आहे. आणि त्यावेळी त्यानं आपल्या मुलांना बोलवून सांगितलं की बाबा रे, मला असल्या हीन पर्यायीत राहायचं नाहीये. तेव्हा तू काय कर, माझं मरण झाल्या झाल्या मी त्या विष्ठेमध्ये जेव्हा किडा म्हणून जन्म घेईन ना, तेव्हा ताबडतोब मला मारून टाक, जेणेकरून त्या हीन पर्यायीतून मी पुढच्या पर्यायीना जाईन. असं सांगून त्याचं मरण झालं. आणि मरण झाल्यानंतर काय घडलं, खरोखर सांगितल्याप्रमाणे तो जीव त्या मलिन पदार्थामध्ये जन्म घेतला. आणि तो जसा त्यामधून बाहेर पडला की मुलाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. घाबरून तो जीव पुन्हा त्याच घाणीमध्ये गेला. बोला, म्हणजे अगोदरच्या पर्यायीमध्ये काही क्षणांपूर्वी तर त्या पर्यायीमध्ये राहण्याची इच्छा नव्हती, तेथून मारून टाकण्यास सांगण्यात आलं. परंतु नंतर त्याच पर्यायीमध्ये वारंवार तो त्याच घाणीमध्ये लोटू लागला. याच्यावरून लक्षात येतं की तिर्यंची गतीमधली कितीही हीन पर्याय असे ना का, परंतु जीव तेथे जगण्याची इच्छा करतो. ती पर्याय त्याला हवीशी वाटते आणि म्हणूनच त्याला शुभ आयु असं नाव दिलेलं आहे. परंतु नारकी रूपी जी पर्याय असते त्या पर्यायीमध्ये बाकी जीव सदाकाळ मरणाची म्हणजे त्या पर्यायीच्या अभावाची इच्छा करतो आणि म्हणूनच ती अशुभायू सांगितलेली आहे. शुभ नामकर्माच्या ज्या प्रकृती शुभरूप आहेत त्यांना शुभ नामकर्म म्हटलंय. आणि उच्च गोत्र रूप शुभ गोत्र कर्म या सर्व पुण्य प्रकृती आहेत. आणि बाकीच्या सर्व 148 प्रकृती ज्या उरलेल्या असतील त्या सर्व या अशुभ पापमय प्रकृती सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे येथे पुण्य आणि पापासंबंधीची 38 क्रमांकाची गाथा पूर्ण होते की ज्याच्यामध्ये आपण पुण्य आणि पाप या दोन्ही प्रकारच्या जीवाच्या परिणामांची चर्चा केली. पहा, जीव शुभ परिणाम करतो, त्या शुभ परिणामांचं पुण्य परिणामांचं बी पेरतो. ते बी पेरल्यानंतर कालांतरातून त्यामधून पुण्याचा वृक्ष फळतो. पुण्याचं बी पेरलं, आम्ही आज चांगले परिणाम केले, परोपकार केला, पंचपरमेष्ठींची आराधना केली आणि मग पुण्याचं बी पेरलं. त्या पुण्याचं बी पेरल्यानंतर त्यामधून कर्मांचा वृक्ष उगवतो. त्या पुण्याचा वृक्ष फळतो आणि मग त्याला फळं लागतात, ती पुन्हा पुण्याचीच लागतात. पुण्याचं बी पेरल्यानंतर जो वृक्ष पुण्य वृक्ष फळतो त्याला फळे सुद्धा पुण्याचीच लागतात. परंतु प्रॉब्लेम असा आहे की त्या पुण्य वृक्षाची पुण्य फळे चाखल्यानंतर खाल्ल्यानंतर बाकी पापाचा बंध होतो. म्हणजे ती केवळ शोची प्रदर्शनाची फळे आहेत, त्यांचा उपभोग घेता येत नाही. त्यांचा उपभोग घेतला असता बाकी नियमाने काय होतं, पापाचा बंध होतो. कारण पुण्याची फळे विषारी आहेत. काय सांगितलं, पुण्याची फळे विषारी आहेत. ते बघण्यापुरतेच सुंदर दिसतात. ते बोला, ते आज काय करतात काही लोक, घरामध्ये ते फळांचं असं ताट आणून ठेवतात, होय ना. पूर्वीच्या काळी तर प्रत्येक घरामध्ये ते असं भिंतीवरती लावलेलं असायचं आणि लाकडी फळं असायची. ती कोणती, लाकडी फळे, आणि ती केवळ बघण्यासाठी असायची. त्यामध्ये सगळी फळं असायची, म्हणजे आंबा, चिकू आणि द्राक्षे, सगळी फळं जी ऑल सीझन मध्ये येतात ती त्यामध्ये ठेवलेली असायची. मग बोला, ती फळं खाता येतात का, नाही खाता येत. तर ती केवळ दर्शन मात्र आहेत, पाहण्यासाठी आहेत. त्याप्रमाणे हे पुण्याचं फळ केवळ दर्शन मात्र आहे. भोगलं असता बाकी काय होणार आहे, नियमाने पापबंध होणार आहे, जीवाचं अहितच अहित होणार आहे. आणि म्हणून आपण या पुण्य आणि पाप या दोन्ही प्रकारच्या परिणामांमध्ये आसक्त न होता, न गुंतता, पापाप्रमाणेच पुण्य परिणाम देखील संसारासाठीच कारणीभूत आहे अशा प्रकारे दृढ श्रद्धान करून जोपर्यंत पाप परिणामांपासून पूर्ण निवृत्ती होत नाही तोपर्यंत यथाशक्ती त्या पाप परिणामांचा कमीत कमी अवलंब घेऊन गृहस्थाश्रमामध्ये जितका पाप परिणामांचा त्याग करता येईल त्या पाप परिणामांचा त्याग करून पुढे शुभ आचरण साधत असताना शुद्ध भूमिका जोपर्यंत प्रकट होत नाही, जोपर्यंत आत्म्याची आराधना आमची पूर्णत्वास पोचत नाही तोपर्यंत यथाशक्ती त्या शुभाचरणाचं अवलंबन घेत परंतु श्रद्धानामध्ये
हे पुण्य परिणाम जीवासाठी संसारासच कारणीभूत आहेत, अशा श्रद्धांपूर्वक आपण त्यांचं अवलंबन कमी कमी करत जाऊन आपल्या आत्मद्रव्याचं अवलंबन वाढवून आपण त्या पुण्य आणि पाप दोन्ही प्रकारच्या परिणामांचा मुळासकट अभाव करून मग आपण पूर्ण वितरागी दशा प्रकट केली पाहिजे. अरिहंत जे की भगवत पदाला प्राप्त झालेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाप परिणाम दिसतात की पुण्य परिणाम दिसतात? अरिहंत भगवान पाप परिणाम करतात की पुण्य परिणाम करतात? तर ते पाप परिणाम देखील करीत नाहीत आणि पुण्य परिणाम देखील करीतच नाहीत. अरिहंतांना कोणताही पुण्य परिणाम होत नाही. पुण्य परिणाम होत नाही म्हणजे त्यांना पुण्याचे भाव होत नाहीत. इतरांना दर्शन द्यावं, इतरांना उपदेश द्यावा, इतर जीवांचं कल्याण करावं, बोला शास्त्र सांगावं, अशा कोणत्याही इतर जीवांना मोक्षमार्ग प्रकट करून द्यावा असा कोणताही भाव अरिहंतांना अरिहंत दशेमध्ये होत नाही. आणि म्हणून अरिहंत दशा ही पूर्णपणे पुण्य परिणाम आणि पाप परिणाम या दोघांच्याही अभावाने प्राप्त झालेली आहे आणि तेव्हाच जीवाला पूर्ण रीतीने वीतरागता प्रकट होते. चला तर अशा प्रकारे आपण या दुसऱ्या अधिकारामधली 38वी गाथा सुद्धा पाहिलेली आहे आणि आज आपण आता तिसऱ्या अध्यायाला प्रारंभ करणार आहोत. तिसऱ्या अध्यायाला प्रारंभ करीत असताना जर पुण्य पापासंबंधी आपल्याला कोणती शंका राहिली असेल तर आपण नंतरच्या प्रश्नोत्तरांच्या भागाच्या वेळेस आपण निश्चित विचारू शकता. आता गाथा क्रमांक 39ला प्रारंभ करताना आपण अध्याय 3 पाहूया, मोक्ष मार्ग निरूपण. पहा आपल्याला समोर दिसतो आहे ग्रंथ, आपण वाचूया थोडस. पहिल्या अध्यायात जीव आणि अजीव तत्वांचे वर्णन केले आहे, त्याबरोबर नयांचे देखील वर्णन केले. त्याप्रमाणे जीव व अजीव तत्वांची ओळख करून घ्यावी. दुसऱ्या अध्यायात जीव आणि अजीवाचे विशेष, आश्रव, बंध, संवर, निर्जरा व मोक्ष तसेच पाप आणि पुण्य या तत्वांचे वर्णन केले. शास्त्रांचे एकमात्र प्रयोजन वीतरागता असून त्यामुळे संसारातील अनंत दुःखापासून जीवाचा बचाव व्हावा, दुःखाचा नाश व्हावा यासाठी या 7 तत्वांचे ज्ञान आणि श्रद्धान कार्यकारी आहे. यांच्या ज्ञान आणि श्रद्धानाशिवाय मोक्ष मार्गाची प्राप्ती होत नाही. फार महत्वाचं वाक्य बरं का हे आपण अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवावं. यांचे ज्ञान श्रद्धान झाले असताना मात्र मोक्ष मार्ग प्राप्त होतो. मोक्षाची प्राप्ती मोक्षाचा उपाय केला असता होते. उपायाशिवाय प्राप्ती कशी शक्य आहे? म्हणून तिसऱ्या अध्यायात मोक्ष मार्गाचे निरूपण करणार आहेत. पहा 7 तत्वांचं श्रद्धान आणि ज्ञान का महत्वाचं आहे ते या वरच्या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे. जीवाच्या वर्तमानकालीन दुःखाचा अभाव करण्यासाठी आणि जीवाला सुखाची प्राप्ती करविण्यासाठी ज्या तत्वांना जाणणं आणि श्रद्धान करणं अनिवार्य आहे त्यांनाच 7 तत्वांचं श्रद्धान म्हणतात. 7 प्रयोजनभूत तत्व कुणाला म्हणतात? ऐका हा, प्रयोजनभूत तत्व कशास म्हणतात? प्रश्न प्रयोजनभूत तत्व कशास म्हणतात? ज्या 7 तत्वांना जाणल्याशिवाय आणि श्रद्धान केल्याशिवाय जीवाला दुःखाचा अभाव होत नाही आणि खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही, अशा तत्वांना, अशा खास तत्वांना प्रयोजनभूत तत्व असे म्हणतात. आणि ते किती आहेत मनीषाताई? अशी तत्व किती आहेत? 7 तत्वे आहेत की त्या 7 तत्वांना जाणल्याशिवाय जीवाचे कल्याण होत नाही, म्हणजे दुःखाचा अभाव होऊन सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून त्यांना प्रयोजनभूत तत्वे असं म्हणतात. एक पाठशाळेतल्या मुलांना विचारतो आम्ही तो प्रश्न तुम्हाला विचारतो, शिकवलेला आहे तरी पण आठवणीत स्मरणात आहे की नाही बघूया. या विश्वात तत्वे किती आहेत?
या विश्वात तत्व किती आहेत? आताच सांगितलं ना, या विश्वात 7 तत्वे नाहीयेत. या विश्वात अनंत तत्वे आहेत. तत्व किती आहेत? अनंत आहेत. प्रयोजनभूत तत्व 7 आहेत. कामाची तत्व 7 आहेत. बोला जरा असं करू, या विश्वात घर किती आहेत? घर किती आहेत? अहो असंख्यात आहेत, अनंत आहेत. तुमच्या कामाची किती आहेत? एकच. समजलं का? त्याप्रमाणे अगदी सोपं उदाहरण दिलं, लक्षात आलं का? बोला, जगात किती का असेना, आम्हाला किती उपयोगी तेवढेच. त्याप्रमाणे या विश्वात तत्व किती आहेत? जितके पदार्थ आहेत तितकी तत्व आहेत. जितक्या वस्तू आहेत तितके तत्व आहेत. कारण जल, पाणी हे एक वस्तू आहे, तर शीतलता हे त्याचं तत्व आहे. अग्नी हा एक पदार्थ आहे, तर त्याचं उष्णता हे एक त्याचं तत्व आहे. 2 झाले बघा. साखर हा एक पदार्थ आहे, त्याची गोडी हे त्याचं तत्व आहे. 3 झाले. मिरची हा एक पदार्थ आहे आणि त्याची तिखटपणा हा हे त्याचं तत्व आहे. 4 झाले. लिंबू हा एक पदार्थ आहे, तर त्याचा आंबटपणा हे त्याचं तत्व आहे. मग 5 झाले. असे पदार्थ किती मोजा ना. अहो अनंत आहेत. मग अनंत पदार्थ असतील तर त्यांचे स्वभाव पण अनंत आहेत. म्हणजे तत्व किती झाले? अनंत. मग आम्हाला मोक्ष मार्गासाठी किती पाहिजे? हे अनंत तत्व काय गरजेचं नाही. लिंबू कसा असतो आणि मिरची कशी असते आणि साखर कशी असते ह्याचा मोक्ष मार्गामध्ये काय उपयोग नाहीये. मग आम्हाला जाणून किती घेतले पाहिजेत? 7. ते कोणते? जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष. बस हे 7 तत्व जाणून घेतले की आमचं काम होणार आहे. आणि म्हणून या 7 तत्वांनाच प्रयोजनभूत तत्व असे म्हणतात. चला आता आपण मोक्ष मार्ग निरूपण सांगणारा, खऱ्या अर्थाने आपल्या मोक्ष मार्गासाठी अत्यंत मार्गदर्शक स्वरूप असणारा हा आता पुढचा अधिकार आपण अभ्यासूया. खरं म्हणजे आतापर्यंत आपण पाया खणला, त्यानंतर भिंती बांधल्या आणि आता कळस चढवण्याची वेळ आलेली आहे. बोला का? कारण पहिल्या अध्यायामध्ये आपण केवळ द्रव्यांचा परिचय करून घेतला, म्हणजे पाया खणला, द्रव्यांचं स्वरूप जाणून घेतलं. दुसऱ्या अधिकारामध्ये 7 तत्व जाणून घेतले, म्हणजे त्याच्यापेक्षा जरा पुढे आलो आणि भिंती बांधून घेतल्या. आणि आता मोक्ष मार्गाचं स्वरूप, मोक्ष मार्ग म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय याचं स्वरूप जाणून घेणं, म्हणजे आपण या मंदिरावरती काय करणार आहोत? कलश स्थापन करणार आहोत. पहा, एक जाता जाता गोष्ट फार महत्वाची आठवली म्हणून सांगतो की मोक्ष मार्गी होण्यासाठी किंवा मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी 2 प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. 2 प्रकारचं ज्ञान आपण करून घेणं गरजेचं आहे. पहिलं आहे द्रव्य स्वातंत्र्य, आणि दुसरं आहे तत्वरूप असणारं स्वातंत्र्य. म्हणजे जिनवाणीमध्ये 2 प्रकारे अध्यात्म सांगितलेलं आहे. मी आता जे सांगतोय ना ते अत्यंत 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 महत्वाचं आणि दुर्मिळ आहे. हे तुम्हाला कधीच कुठेच ऐकायला मिळणार नाही. आणि हे समजल्याशिवाय कोणताच महाग्रंथ समजत नाही. ज्या नाना शंका उभ्या राहतात ना, त्या सगळ्यांचं मूळ जर आपल्याला सोडवायचं असेल तर आता जी 2 मिनिटं चर्चा करतोय ती अत्यंत उपयोगाची आहे. जैन धर्मामध्ये अध्यात्माची चर्चा 2 प्रकारे करण्यात आलेली आहे. एक आहे ती म्हणजे जैन अध्यात्मामध्ये जे भेद विज्ञान सांगितलेलं आहे, भेद विज्ञानाशिवाय तर कोणती सिद्धी होणार नाही. भेद विज्ञान केल्याशिवाय तर जीवाला कोणताही पुरुषार्थ घडणार नाही. भेद विज्ञान केल्याशिवाय, भेद विज्ञान म्हणजे मी जीव वेगळा आहे, बाकीचे सर्व परपदार्थ वेगळे आहेत, अशा प्रकारे हे भेद विज्ञान, भेद करणे रूप विशेष ज्ञान, यालाच भेद विज्ञान म्हणतात. आणि हे भेद विज्ञान केल्याशिवाय आजपर्यंत कोणताही जीव सुखी झाला नाही, सुखी होत नाही आणि पुढे देखील सुखी होणार नाही. हे तुम्ही तुमच्या मनचं सांगता आहात का कुठे लिहिलेलं आहे असं? भेद विज्ञानतः सिद्धा सिद्धाये किल केचन
अस्यैव भावतो बद्धा बद्धाये किल केचन. समयसार ग्रंथामध्ये सांगतात की आज जे कोणी सिद्ध परमात्मा सिद्धावस्थेला प्राप्त झाले आहेत ते एक आणि एक मात्र कारण भेद विज्ञानामुळे झालेले आहेत. आणि तुमच्या माझ्यासारखे जे जीव संसारामध्ये रखडत आहेत त्याचं कारण सुद्धा एक आणि एक मात्र या भेद विज्ञानाचा अभाव हेच आहे. म्हणजे भेद विज्ञान केल्याशिवाय कुणालाही सिद्धी नाही हे नक्की आहे. आता हे भेद विज्ञान करण्याचे 2 टप्पे आचार्याने सांगितलेले आहेत. पहिला आहे द्रव्य शैली आणि दुसरं आहे तत्वशैली. आता हे कोणत्या ग्रंथात लिहिलेलं आहे नीतीताई? हे कोणत्या ग्रंथात असं लिहिलेलं नाहीये. हे मी आपल्याला समजावून सांगण्यासाठी शब्द तयार केलेले आहेत. पहिला आहे द्रव्य शैली, दुसरी आहे तत्वशैली. तुम्ही कोणताही ग्रंथ काढून बघा, तुम्हाला याच 2 शैलींमध्ये केलेलं वर्णन आढळेल. द्रव्य शैलीद्वारे भेद विज्ञान कसं असतं? पॉइंट क्रमांक 1, द्रव्य शैलीद्वारे भेद विज्ञान यामध्ये कसं असतं? तर यामध्ये वर्णन असं केलेलं असतं, जीव वेगळा आहे, पुद्गल वेगळा आहे. जीव द्रव्य वेगळा आहे, आकाश द्रव्य वेगळं आहे. जीव द्रव्य भिन्न आहे, कालद्रव्य भिन्न आहे. थोडक्यात जे 6 द्रव्य आहेत, कोणते? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल, हे द्रव्य परस्परांपासून एकदम भिन्न आहेत, एकदम स्वतंत्र आहेत. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता धरता हरता नाही. एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्याशी, ऐका, एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्याशी निमित्त नैमित्तिक संबंध तर असू शकतो, परंतु कर्ता कर्म संबंध नसतोच मुळी. अशा प्रकारे जे भेद विज्ञान केलं जातं यालाच द्रव्य शैलीद्वारे केलं जाणारं भेद विज्ञान सांगतात. आणि हे तुम्हाला यत्र तत्र सर्वत्र पाहायला मिळू शकतं. ठीक आहे, इथपर्यंतचा भाग लक्षात आलाय. पहिला आहे द्रव्य शैलीद्वारे होणारं भेद विज्ञान. आता या भेद विज्ञानाची खासियत बघा, थोडासा वेळ जाईल परंतु अनेक नाना शंका आता समोर येत आहेत आणि त्यामध्ये त्या शंकांचं समाधान करून घेण्यासाठी जीवांची पात्रताच दिसत नाहीये. म्हणजे प्रश्न तर विचारताहेत परंतु आम्ही जे उत्तर सांगतो आहोत ते समजून घेण्याची पात्रताच त्या जीवांमध्ये नाहीये. त्यावेळी फार आश्चर्य देखील वाटतं, कधी कधी खेदही वाटतो आणि कधी कधी समता भाव येतो की बघा हे तत्व एवढं उत्कृष्ट आहे की ते सर्वांना सहज उपलब्ध नाहीये. म्हणजे सर्व जीवांना देतो म्हटलं तरी ते प्राप्त होत नाही. अशा प्रकारचं हे महाग तत्व आहे, दुर्लभ तत्व आहे. चला मी प्रयत्न करतो. द्रव्य शैलीद्वारे भेद विज्ञान. आता मला सांगा, या द्रव्य शैलीमध्ये एक पुद्गल द्रव्य आहे आणि एक जीव द्रव्य आहे. आणि आता सांगतात जीव द्रव्य भिन्न आहे, पुद्गल द्रव्य भिन्न आहे, कारण द्रव्यच भिन्न भिन्न आहे. दोन्ही द्रव्यच स्वतंत्र स्वतंत्र आहेत. मग मला सांगा, मला गुलाबजाम खायला खूप आवडतो, तर मग मी जीव द्रव्य आहे, गुलाबजाम पुद्गल द्रव्य आहे आणि त्या गुलाबजाम द्रव्यामध्ये जी गोडी आहे ती मला खूप आवडते. मग या गोडीमध्ये आणि माझ्यामध्ये कर्ता कर्म संबंध आहे का? भोक्ता भोग्य संबंध आहे का? होऊ शकतो का? नाही होऊ शकत. का? कारण ते द्रव्य स्वतंत्र आहे, मी द्रव्य स्वतंत्र आहे. मी आणि माझा मुलगा, आता मी एक जीवद्रव्य आहे, माझा मुलगा दुसरा जीवद्रव्य आहे, तर आमच्यामध्ये कर्ता कर्म संबंध असेल का? तर द्रव्य शैलीद्वारे होणारं भेद विज्ञान सांगतं नाही. का नाही असू शकत? कारण तू स्वतंत्र जीवद्रव्य आहेस, तुझा मुलगा स्वतंत्र जीवद्रव्य आहे. हे झालं द्रव्य शैलीद्वारे होणारं भेद विज्ञान. पण मला एक छोटासा प्रश्न आहे नलिनीताई, मी भिन्न आहे, माझा मुलगा भिन्न आहे, हे वस्तू स्वातंत्र्य झालं, हे द्रव्य शैलीद्वारे केले गेलेलं भेद विज्ञान झालं. आमच्या दोघांचा रंच मात्र संबंध नाही, आमच्यामध्ये कर्ता कर्म संबंध असूच शकत नाही. परंतु मला सांगा, 2 द्रव्य स्वतंत्र आहेत, याच बेसवरती राहायचं आहे, हा पाया पकडायचा आहे की 2 द्रव्य स्वतंत्र आहेत. आता मला सांगा,
मी करता आणि माझा मुलगा कर्म हे तर काय शक्य होणार नाही, कारण द्रव्य स्वतंत्र आहे. परंतु मी जीव द्रव्य करता आणि माझ्यामध्येच झालेला जो क्रोध कर्म आहे, मला राग आला, मला खूप चिडलो मला संताप आला, तर माझी जी संतापाची पर्याय आहे, माझी जी क्रोधाची अवस्था आहे, तर मी करता आणि माझाच क्रोध माझं कार्य असं होऊ शकतं की नाही? हे म्हणणं बरोबर आहे की नाही? का हे पण चुकीचं आहे? प्रश्न नाही समजला. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, एक द्रव्य भिन्न आहे, दुसरं द्रव्य भिन्न आहे. हे कुणी सांगितलं? द्रव्य स्वातंत्र्य, द्रव्य शैलीद्वारे भेद विज्ञान. भेद कुठे करायचा आहे? द्रव्यामध्ये भेद करायचा आहे, द्रव्यांमध्ये भेद करायचा आहे. मग द्रव्यांमध्ये भेद करायचा आहे ना, मग मी द्रव्य स्वतंत्र आहे, मी वेगळा, माझा मुलगा स्वतंत्र जीव द्रव्य आहे, तो वेगळा. मग आमच्यामध्ये कर्ता कर्म संबंध होणार नाही. मी करता आणि माझा मुलगा माझं कार्य असं होणार नाही. का? कारण द्रव्य स्वतंत्र आहे. पण आता एकाच द्रव्यामध्ये विचार करूया ना, एकाच द्रव्यामध्ये की मी द्रव्य आहे आणि मला एका क्षणी खूप राग आला, तर मी करता आणि माझा जो राग आहे तो कुणी केला? माझा राग माझ्या मुलानं केला काय? माझ्या पत्नीनं केला काय? काय माझा राग मीच केला? फळ कुणाला मिळणार? मलाच मिळणार ना. बंद कुणाला होणार? मलाच होणार ना. मग मीच केलाय म्हणून तर मला बंद होतोय ना. थोडक्यात मी करता आणि माझा क्रोध कर्म माझं कार्य असं होऊ शकतं, किंबहुना असंच होतं. समजलं? हे कोणत्या शैलीद्वारे? पहिल्या द्रव्य शैलीद्वारे. समज में आया? द्रव्य शैलीद्वारे दोन द्रव्यांची भिन्नता सांगण्यात येते, परंतु एकाच द्रव्यांतर्गत येणारे जे काही भाव असतात ते त्याच द्रव्याचे सांगितले जातात. समजलं का? आता अजून काहीच समजलेलं नाही. आता बघा 2 मिनिटात काय होत आहे. आता दुसऱ्या टप्प्याला जाऊया, ज्याचं नाव आहे तत्वशैलीद्वारे भेद विज्ञान. आता दुसऱ्या टप्प्याला जाऊया, तत्वशैलीद्वारे भेद विज्ञान. आता पहिल्या टप्प्यामध्ये बघितलं की 2 द्रव्यांमध्ये तर भिन्नता आहे, परंतु एकाच द्रव्यामध्ये असणारा जो पर्यायरूप भाग आहे किंवा भाव आहे ते त्याच द्रव्याचे होतात. पण दुसऱ्या तत्वशैलीद्वारे भेद विज्ञानामध्ये बाकी आचार्य म्हणतात आता तत्वांच्या द्वारे भिन्नता करा. तत्वांच्या द्वारे, अगोदर द्रव्याच्या आधारे भिन्नता केली, आता म्हणतात तत्वांच्या आधारे की मी करता आणि क्रोध माझं कार्य. राग मला आला होता, राग हे माझं कार्य झालं होतं. आता म्हणतात नाही, भेद विज्ञान कर. कसं? तू जीव आहेस, तू जीव तत्व आहेस आणि जो क्रोध आला ना तो आश्रव तत्व आहे आणि दोन्ही तत्व भिन्न भिन्न आहेत. बघा समजतं काय? की तू कोण? मी जीव आहे. जीव म्हणजे कोण? ज्ञान दर्शनवाला. मी कोण? सुखवाला. मी कोण? अनंत चतुष्टय स्वभावी. मी कोण? शुद्ध बुद्ध एकाकार स्वभावी. मी कोण? टंकोत्कीर्ण न्यायक स्वभाववाला. आणि तुला काय झाला? क्रोध झाला. मग क्रोध कसा आहे? क्रोध तर अशुची आहे, क्रोध तर विकारमय आहे, क्रोध तर कर्मांमुळे झालेला आहे, क्रोध तर गलिच्छ आहे, क्रोध तर येऊन जाणार आहे, क्रोध तर आकुलतामय आहे आणि तू तर चैतन्यमय आहेस. अशा प्रकारे तत्वांच्या द्वारे भेद विज्ञान करवितात आणि सांगतात की जीव तत्व भिन्न आहे आणि ते क्रोध तत्व भिन्न आहे, विभाव रूप आहे. म्हणून तू करता आणि क्रोध तुझं कार्य असं होऊ शकत नाही. समजलं का? बघा, एक आहे द्रव्य अपेक्षा आणि दुसरी आहे तत्व अपेक्षा भेद विज्ञान. बघा लक्षात आलं काय? म्हणजे एका द्रव्य शैलीने बघितलं तर क्रोध माझं कार्य आहे, क्रोध माझाच आहे, कारण तो माझ्या द्रव्यात झालाय म्हणून. पण तत्व अपेक्षेने विचार केला तर नाही, तो माझ्या स्वरूपाशी मेळ खात नाही, तो माझ्या तत्वामध्ये बसत नाही आणि म्हणून मी त्याचा करता नाही. समजलं का? पहा,
तर अशा प्रकारे हे थोडंसं लगेच नाही समजणार, परंतु जिनागमामध्ये भेद विज्ञानाची चर्चा या 2 टप्प्यांमध्ये केलेली आहे. भेद विज्ञान या 2 पद्धतीने सांगितलेलं आहे. पहिल्यांदा द्रव्याची भिन्नता शिका. द्रव्य भिन्न भिन्न आहेत हे समजून घ्या. मग एका द्रव्यात जे काय आहे ते सगळं तुमच्याकडं, त्याचं स्वामित्व तुमच्याकडे. मग आम्ही तो स्वभाव आहे का, विभाव आहे का, रत्नत्रय आहे का, पुण्य आहे का, पाप आहे, काही सुद्धा बघणार नाही. ते तुमच्यात आहे ना, तुमच्या द्रव्यात झाले ना, मग ते तुमचं. हे पहिल्यांदा स्थूल भेद विज्ञान आहे. याला काय म्हणता येईल? हे स्थूल भेद विज्ञान आहे. द्रव्य शैलीद्वारे केलं गेलेलं भेद विज्ञान हे स्थूल भेद विज्ञान आहे. आणि मग सूक्ष्म भेद विज्ञानामध्ये सांगतात की नाही, तो विकार असल्यामुळं तो सुद्धा तुमचा नाही. लक्षात आलं का? बघा, समजलं? गजब आहे. मला सांगा, एका घरामध्ये घराच्या अंगणामध्ये एक आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाचे आंबे त्या अंगणामध्ये पडतात. मग आंबे पडल्यानंतर ते आंबे कोणाचे? ते आंबे कोणाचे सांगा? त्या घर मालकाने झाड लावलेलं आहे अंगणामध्ये आणि त्याचे आंबे त्या अंगणामध्ये पडतात, तर ते आंबे कोणाचे? तर निश्चितच त्या घर मालकाचे. कारण घर त्याचं, अंगण त्याचं, झाड त्याचं, आंबे त्याच्या अंगणात पडलेत म्हटल्यावरती त्याचेच. मग ते जर कोणी घेऊन घ्यायला गेला तर तो देतो का? देईल का? नाही देणार का? आमचे आहेत, आम्ही नाही देणार. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण तेच त्या झाडाच्या भरपूर पालापाचोळा, कचरा आहे ते साठला असेल, बोला, आणि ते जर कोणी घेऊन जातो म्हटलं, आमचं आम्ही काढतो, स्वच्छ करतो, घेऊन जातो, पहिला घेऊन जावा. बोला, हे तू त्याची उपयोगिता आणि अनुपयोगिता याच्यावरती ठरवतोस. परंतु त्यानं तोच कचरा गोळा केला. ऐका, त्या घर मालकानं तोच कचरा गोळा केला आणि समोरच्या महानगरपालिकेच्या रस्त्यावरती आणून टाकला, तर असं दररोज केलं तर चालेल का? बोला, शासन गप्प बसेल? लोक गप्प बसतील? म्हणणार नाही. म्हणणार काय म्हणतात म्हणजे, तुमचा कचरा का आणून टाकता रस्त्यावर? शब्द काय असतो? तुमचा कचरा का आणून टाकता. बोला, म्हणजे तो तुमच्या घरात झाला ना, म्हटलं तो तुमचा आहे. समजलं का? यातून मला सांगण्याचं तात्पर्य एकच होतं की बाबा रे, जेव्हा अशी भिन्नता साधायची असते, जेव्हा वस्तूंची, द्रव्यांची भिन्नता सांगितली जाते, तेव्हा तर पहिल्यांदा तर द्रव्यांतर्गत द्रव्य रूपाने भेद विज्ञान केलं जातं. आणि मग ते भेद विज्ञान संपन्न झाल्यानंतर मग एका द्रव्यामध्ये येऊन मग त्या द्रव्यांतर्गत येणारे जे काही अंश असतात त्यांच्यामध्ये सुद्धा भेद विज्ञान केलं जातं. तर अशा प्रकारे ही द्रव्य शैली आणि तत्वशैली अतिशय महत्वाची आहे. ही समजल्याशिवाय जीवाला हे समयसार आदी ग्रंथांमध्ये महान परमाणुंमध्ये सांगितलेलं हे तत्वज्ञान समजत नाही. बऱ्याच श्रोत्यांशी चर्चा होत असते आणि त्यावेळेला जे प्रश्न येतात, ते प्रश्न आल्यानंतर बरेच लोक या द्रव्य शैलीने सांगितलेल्या भेद विज्ञानापर्यंतच मर्यादित राहतात, तिथपर्यंतच भेद विज्ञान करतात आणि पर्यायीला त्या द्रव्याशी एकरूप आहे असं समजून त्या पर्यायीपासून पण भेद विज्ञान करायचं आहे, तत्वरूपाने सुद्धा भेद विज्ञान करायचं आहे हे विसरून जातात आणि मग द्रव्याच्या आधारेच भेद विज्ञानाद्वारे मोक्ष मार्ग झाला असं मानतात. परंतु असं होत नाही. भेद विज्ञानाचा तो एक फार छोटा आणि फार स्थूल टप्पा आहे. त्याच्यानंतर बाकी मूळ भेद विज्ञान तर मूळ भेद विज्ञान तर आपल्या अंतरंगातल्या भावांपासून करायचं आहे. चला, मी एक छोटासा प्रश्न विचारतो. आता किती लोकांना समजलं बघूया. मला भेद विज्ञान करत असताना, मला माझ्या शुद्ध आत्म्याला प्राप्त करायचं असताना मला माझ्या पत्नीपासून भेद विज्ञान साधायचं आहे काय? माझ्या पत्नी प्रती मला जो मोह होतो, मला जे प्रेम येतं, मला जो राग भाव होतो, त्याच्यापासून मला भिन्नता साधायची आहे? कुणापासून भिन्नता साधायची आहे? पत्नीपासून साधायची आहे का पत्नी प्रती जो अनुराग होतो
त्याच्यापासून मला भेद विज्ञान साधायचं आहे. तुमचं काय मत आहे? तर खरं उत्तर असलं पाहिजे दोघांपासून सुद्धा भेद विज्ञान साधायचं आहे. केवळ मोहापासून नाही, केवळ पत्नीपासून नाही, दोघांपासून साधायचं आहे. का? मग तुम्ही छान म्हणाल की बाबा रे पत्नीपासून मी भेद विज्ञान साधतो आणि राग भाव असू दे माझ्याजवळ, नाही चालणार. किंवा मी राग मोहापासून भेद विज्ञान साधतो, तो राग भाव काय माझा नाही आहे, पण पत्नी असू दे माझ्या बाजूला आणि तिला घेऊनच मोक्षाला जातो, तर नाही चालणार. दोन्ही पासून आम्हाला भेद विज्ञान साधावं लागेल. पत्नी पासून भेद विज्ञान साधणं, आता किती लोकांना कळतं मला माहित नाही. पत्नीपासून भेद विज्ञान साधणं हे पहिला टप्पा आहे, द्रव्य शैलीद्वारे भेद विज्ञान. कारण पत्नीचं द्रव्यच वेगळं आहे, ती भिन्न द्रव्य आहे, मी भिन्न द्रव्य आहे. मग ही पत्नी माझी नाही, तिचा संयोग आहे, तिचं सुखदुःख स्वतंत्र आहे, तिचं अस्तित्वच माझ्यापासून वेगळं आहे. अशा प्रकारे भेद विज्ञान साधणं हा पहिल्या प्रकारचं भेद विज्ञान. आणि मग त्यानंतर आपल्या अंतरंगामध्ये डोकावून पाहिल्यानंतर अरे पत्नी तर भिन्न आहेच हो, पण त्या पत्नी प्रती जो माझा अनुराग आहे, त्या पत्नी प्रती माझा जो प्रेमभाव आहे, तो प्रेमभाव सुद्धा माझा नाही आहे. तो प्रेमभाव सुद्धा विकारमय आहे, आश्रव रूप आहे, कर्मबंधाला कारणरूप आहे. आणि मी तर शुद्ध ज्ञान दर्शन स्वभावी जीव तत्व आहे. अशा प्रकारे बघा, पहिल्यांदा मी जीव तत्व आहे आणि माझी पत्नी स्वतंत्र जीवद्रव्य आहे. अशा प्रकारे आमच्या दोघांमध्ये पहिला भेद विज्ञान. आणि ते झाल्यानंतर माझ्या अंतरंगात डोकावल्यानंतर मी ज्ञान दर्शन स्वभावी जीव तत्व आहे आणि पत्नी प्रती जो मोह होतो, तो मोहाचा परिणाम आश्रव तत्व आहे. मी जीव तत्व स्वतंत्र आहे आणि तो मोहभाव रूपी आश्रव तत्व स्वतंत्र आहे. आमच्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे. मी माझ्या जीव तत्वामध्ये रमणता केली पाहिजे. अशा प्रकारे त्या मोहरूपी आश्रव भावाला स्वतःपासून भिन्न मानणं, भिन्न जाणणं आणि चारित्र्याद्वारे त्याला भिन्न करून टाकणं, याचंच नाव तत्वशैलीद्वारे केलं जाणारं भेद विज्ञान आहे. दोन्ही प्रकारचे भेद विज्ञान झाल्याशिवाय जीवाला मोक्ष मार्गाची प्राप्ती होत नाही. तर अशा प्रकारे द्रव्यशैलीने पहिल्यांदा भेद विज्ञान करून, त्यानंतर तत्वशैलीने सुद्धा भेद विज्ञान करून आपण शीघ्रातिशीघ्र मोक्ष मार्ग प्राप्त करावा, या मंगल भावनेने ओम नमः. तत्व आणि पदार्थ यामध्ये